आज माझ्यासोबत असा एक कलाकार आहे की जो सध्या सगळ्यात जास्त डिमांडमध्ये आहे, बरोबर? म्हणजे काय झालंय की व्हेंटिलेटर, शाळा, देऊळ, आता रिंगण, म्हणजे चिल्लर पार्टी, हे एवढे सगळे नॅशनल अवॉर्ड सिनेमे आहेत. सगळ्यातला समान दुवा शशांक शेंडे. मग याचा अर्थ काय समजा? पण मला कुठं वैयक्तिक नॅशनल मिळालंय अजून? चित्रपटाला मिळतच आहे, मला वैयक्तिक मिळालेलं आता शशांक शेंडेने आपल्याला खंत बोलून दाखवलेली आहे की त्यांना स्वतःला नॅशनल अवॉर्ड मिळत नाही, सिनेमाला मिळतं. एवढी मेहनत करून कलाकाराला यश मिळत नाही, हे किती म्हणजे चुकीचं आहे हे. बरोबर आहे. पण म्हणून तुम्ही रिंगणमध्ये अजून झोकून देऊन काम केलं की आता तरी मला. पण मी प्रत्येक पिक्चर मध्ये तसंच करतो, झोकून देऊन काम करतो मी प्रत्येक फिल्म मध्ये. झोकून नाही ना असं? नाही ना, झोकून नाही नाही. आपण पॉपकॉर्न खाऊया. आता ह्याचा विषय निघाला तर आपण जरा नुसतंच चकणा खाऊया. ओके. हे रिंगण किती वर्षापासून सुरू आहे? मकरांच्या डोक्यात बऱ्याच वर्षापासून चालू होतं खरं. त्या माझ्याकडे आला तो 2-3 वर्षापूर्वी आला होता. तो स्क्रिप्ट वाचलं, एकदा दोनदा तीनदा स्क्रिप्ट वाचलं आणि मग ते डोक्यात घोळायला लागलं. मी म्हटलं करूया स्क्रिप्ट आणि मग आम्ही चालू केलं. पण मग आता लोक दिग्दर्शक असतील किंवा एक इंडस्ट्री म्हणून आपण बघितलं तर शशांक शेंडे यांच्याकडे कशा अर्थाने बघतात आता? आपल्याकडे डिरेक्टर फार चॅप्टर आहेत माहिती आहे ना. ती त्यांना माहिती आहे हे ऍक्टर आहे म्हटल्यानंतर हावरा असतो हे अगदीच आहे. तर ती येतानाच येतात माहिती ना. तुम्हाला डोळ्यावर पुढे ठेवून आहे ना स्क्रिप्ट लिहिलेलं आहे. निम्मा मिळालाच ना तू की अरे काय बरं ठीक आहे बघू आण वाच. अरे किती परवाच्या पण एका शूटला आहे ना ते ह्याला पारनेरच्या इथे शूट करत होतो. ते एका ठिकाणी असं होतं की मी मार्केटमध्ये जातो आणि केळी घेऊन येतो. ॲज युज्युअल कॉस्ट्युम, 3 गुंड्या तुटलेल्या, पॅन्ट इथपर्यंत फोल्ड झालेली अशी, ह्याच्यात तुटलेली स्लीपर, हातात पिशवी घेऊन, दाढी बिडी वाढलेली, फिसकरलेली असं. आणि त्यांनी कुठं लावला होता लांब कॅमेरा आणि मला म्हटलं जा आता, गर्दी नको गेलो हाकलून दिला रे त्या बाईनी केळी घ्यायला गेलो. मी पैसे म्हटले काय काम. तर तो एक जण आला तिथे, तो म्हटलं शूटिंग कसलं शूटिंग म्हटलं. चल म्हटलं भावानीचा वेळ माझे कुठे चाल म्हटलं भीक नाही मला खरंच विकत घ्यायचं चाल म्हटली इथं जाऊ. असं गाडीवरती पुण्यातून चाललेलं असलं किंवा असं असलं ना की असं चाललेलं, मुलं बसलेली येते तर शेजारचं एक कोणीतरी येतो असं बघतो. मग पाठीमागे जर बसलेला कोणी असेल तर कोण रे तो दाढीवाला. हा कोण आहे अरे तो नाही का त्या ह्याच्यात होता ना तो काय रे ते आपल्या इकडे ते पोरं माझी असतात. बाबा ते काय म्हणतात गाडीला किक मारायची निघून. लोकांना चेहरा लक्षात राहतो, नाव नाही आठवत. चिडलाय माझ्या एवढं नाक, त्यावर एवढा मोठा मी चुकून आलो ॲक्टिंगमध्ये. खरं तर दिग्दर्शकच व्हायचं होतं म्हणून मग उमेदवारी पण केली होती. आर्ट डिपार्टमेंटला काम केलं, त्याच्यानंतर प्रोडक्शनला काम केलं, EP म्हणून काम केलं, मग फायनली असोसिएट डिरेक्टर म्हणून कामं केले आणि मग स्क्रिप्ट लिहिली आणि मग फिरायला लागलो सगळीकडे स्क्रिप्ट घेऊन. जेव्हा सूज वाढली त्याला म्हटलं नको ॲक्टिंग बरं आहे आपला. पण तो फार डिफिकल्ट जॉब आहे, म्हणजे डिरेक्शन हा फार डिफिकल्ट जॉब आहे. आणि आपल्याकडे तो समज पण आहे ना की ते दिग्दर्शकाला सगळंच आलं पाहिजे. त्याला मार्केटिंगही आलं पाहिजे, त्याला फिल्म विकताही आली पाहिजे, त्याला डिरेक्शनही आलं पाहिजे, त्यांनी प्रोड्युसरही आणायचं. निम्मा त्याच्यातच मरतो तो. मग ती वेगळ्या गोष्टी ते कळतच नाही. त्यामुळे मी एका पॉईंटला त्याच्यातनं गिव्हअप मारला मी. पण हा जो तुमचा सगळा प्रवास होता, स्ट्रगलचा जो काळ होता, मग राज्यनाट्य स्पर्धा असतील, पुरुषोत्तम करंडक असेल, त्या सगळ्यात तुम्ही किती कलाकार घडवलेत? आजचे जरा नावं सांगा ना आपल्या प्रेक्षकांना. कलाकार घडवले असं म्हणणं चुकीचं आहे किंवा तुमच्या हाताखालून गेले असं नाही. किंवा ज्यांच्या बरोबर काम केलं मी असं खूप सारे लोक आहेत. म्हणजे अगदी निपुण आहे, आमेय आहे, समीर विद्वंस आहे, हेमंत ढोमे आहे, किती यू नेम इट. पुण्यातले तर सगळेच आहेत, ऑलमोस्ट सगळे आहेत. राज्यनाट्य तर मागच्या वर्षापर्यंत केलं मी. चंदूच्या लग्नाची गोष्टच्या वेळेला असा दणका बसला ना, त्याच्यानंतर मी म्हटलं आपण नाही नाटक करायचं. दणका म्हणजे आर्थिक दणका? नाही आर्थिक तर काय आयुष्यभरच बसत राहतो, त्याचा काही संबंध नाही. त्याला संध्याकाळचा 7:30चा शो होता आणि दुपारी 2 वाजता त्याच्यामध्ये काम करणाऱ्या ॲक्टरचा मला फोन आला की शशांक दादा, अरे असं मुंबईला मला ह्याच्यात काम मिळतंय. सोनीची सिरियल होती क्राईम पेट्रोल. क्राईम पेट्रोलमध्ये काम मिळतंय आणि आत्ताच्या आत्ता ऑडिशनला बोलवलं तर काय करू. आणि संध्याकाळी 7:30 वाजताचा शो होता, दुपारी 2 वाजता. ते म्हटलं जा.
तर तो म्हणला आणि प्रयोग. मी म्हटलं अरे तुला प्रयोगाची काळजी असते, तू विचारलंच नसतं मला. आणि त्याचा भयंकर मला सांग. आणि मला मी म्हटलं आता नको नाटक करायला म्हटलं आता. आणि मी त्याच्यानंतर बंद केलं, मी नाही करत काम. मग लोक विचारतात, पोरं अजूनही येतात, कामही करतात, पण मी नाही करत नाटक. तुम्ही मराठीमध्येच मराठी रंगभूमीवरच होतात? पुण्यामध्ये हिंदी नाटक करणारा मी एकटाच होतो तसं. पुण्यामध्ये हिंदी पण नाही, ती खरं तर सुदामा के चावल म्हणून वसंत देवान, खडी बोली अवधी अशी भाषा जी आहे ती की मग हम आएंगे वेदशास्त्र संपन्न विद्या बागस तर्क दीदी मीमांसा भास्कर व्याकरणा चार आद आद पंडित सुदामा शर्मा हैंगे हम. अरे वही संदीपान गुरु के पट्ट शिष्य जय उनकी. अरे हम गए थे उनके सामने हाथ पसार के दमडी दो. असं काय 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 ती अशी भाषा आहे. तुझं गरीबाकडे लक्ष नसतं. बोल की लय नाही मागत मी, पण पोटापुरतं तरी दी की. बोल काय तरी बोल. सिनेमाची गंमत ती आहे ना रे की ती कलेक्टिव्ह एफर्ट आहे ना तो सगळा. मग भलेही दिग्दर्शकाचं माध्यम आहे, सगळं बरोबर आहे, पण तो कलेक्टिव्ह एफर्ट आहे. तो कलेक्टिव्ह एफर्ट आज असल्यानंतर साऊंडवाला येतो त्याचं काय घेऊन येतो, कॅमेरावाला त्याचं काय घेऊन येतो, एडिटर त्याचं काय घेऊन येतो, ॲक्टर म्हणून तो त्याचं काय घेऊन येतो. पण त्याचं आहे ना की लिहिताना लेखक म्हणून जेव्हा तो लिहित असतो ना त्यावेळेला त्याला एकच पर्स्पेक्टिव्ह असतो, तो एकाच ह्याच्यातून बघत असतो. आणि ते जेव्हा मोठं होतं त्यावेळेला ते असं जातं. ज्या गोष्टी लिहिताना कळत नाही त्या लाऊड रिडिंगमध्ये कळतात, असा माझा आजवरचा अनुभव आहे. पण हा जो मेहनतीचा आधीचा भाग आहे, रिंगणमध्ये तुम्हाला शूट करत असताना काय जाणवलं की ह्याचा फायदा होतोय? अरे वा, आपण हे केलंय बरं. नक्कीच फायदा होतो. तो मुळात आहे ना, तो साहिल जोशी म्हणून जो ऍक्टर आहे बारका आहे, तो त्यांनी कधीच काम केलेलं नव्हतं. आणि 15 दिवस जेव्हा त्याच्याबरोबर मी काम केलं तर ऑफिसमध्ये आम्ही रिहर्सल्स करायचो, इकडे कर तिकडे कर तिकडे कर असं रिहर्सल करत गेलो. आणि कट टू आम्ही गेलो पंढरपुरामध्ये. आणि तयारी करून गेल्यामुळं त्याला फक्त लोक आजूबाजूला होती आणि कॅमेरा ॲज युजल जसं आपल्या दरवेळची सवय आहे की कॅमेरा लपवलेला आहे, इकडे तिकडे भाऊ तुला पाहिजे ते कर, आम्ही ते कॅच करतोय, त्या पद्धतीने होतं. आणि बाकी युनिट जे होतं ते सगळं वारकऱ्यांच्या वेशात होतं. त्यामुळे कोणी जर दोघं जण आपण उभे होतो आणि इथे येऊन कोणीतरी उभा राहिलाय तर तो कोणीतरी वारकऱ्याच्या वेशात यायचं, त्याला ढकलायचं, पुढे जायचं, यायचं, परत शूट तसंच चालू राहायचं. लोकांना कळतही नव्हतं शूट चालू आहे ते. आता ह्या सगळ्या प्रोसेसला मला वाटतं 2 वर्ष झाली असतील शूट करणं. आता नॅशनल अवॉर्ड मिळालं मधल्या काळामध्ये, त्याच्यानंतर सिनेमा रिलीज होईल नाही होईल त्याच्यात एक थोडा काळ गेला आणि आता सिनेमा रिलीज होतोय. तर ह्या मधल्या काळात रिंगणबद्दल तुमच्या डोक्यात काय चालू होतं? मी सांगू का, फिल्म करून विसरून गेलेलो होतो मी हे सगळं प्रकरण. पण ह्या फिल्ममधनं सगळ्यात एक मुख्य गोष्ट अशी झाली ना की पैशासाठी अडत नाही फिल्म. जर ती जेन्युइनली जर आपण प्रयत्न करत असेल ना तर 100% हात मिळतात. माजिदचा सिनेमा, हो हो हो, त्याची बियॉन्ड द क्लाउड्स नावाची फिल्म. क्या बात आहे, क्या बात आहे. बारीकच कॅरेक्टर आहे, 5-6 दिवसाचं. मला मजा आली, त्याला किती आली मला माहिती नाही माझ्या, कारण तो वैतागला होता. कारण ती गंमत होती तिथे. ते बरं ते काका काही पर्शियन सोडून बोलत नाहीत आणि त्यांना काही दुसरी भाषा घंटा काही कळत नाही, त्याला दुसरी भाषा काय आणि काय नाही. ते पहिलाच टेक, पहिला जो शॉट होता, पहिला 14 टेक, वाक्य वाचतो हे वाचतो आणि तो तिकडून खावा खाता काय म्हटलं, काय बोलते कोणाच नाही म्हटलं ते. पण त्याला आवडलेलं नाही हे मला कळत होतं नक्की त्याला तिथे. तर अनिल मेहता होते कॅमेराला. तर अनिल मेहतांना मी म्हटलं अहो हे काहीतरी फारच डेंजर आहे म्हटलं. ते मला भीती, म्हटलं हाकलून देणार म्हातारा आपलं, 100% हाकलून देणार. म्हटलं काय, तर मी म्हटलं त्यांना सांगा ना एकदा मला करून दाखवा म्हणून. पण सांगतो मी. मग ते आले, मग ते चिडलेलंच होते, भयंकर चिडलेलं होतं ते. मग मी म्हटलं मला करून दाखवतो मी. मग करून दाखवा. मग त्यांनी करून दाखवलं. बिलीव्ह मी, तुला माहिती आहे तो माणूस आहे ना डिरेक्टर म्हणून जेवढा चांगला आणि त्याच्या 100 पट ॲक्टर म्हणून चांगला. क्या बात आहे. मी त्याच्या इतका ईज असलेला माणूसच पाहिला नाही आजपर्यंत भारतात त्याच्यासारखा ॲक्टर नसेल माहिती कोणी. इतका ईज आहे त्याच्या कामामध्ये. क्या बात आहे. आणि म्हणे हे करायचं, मग मी केलं त्यांच्यावर. ते म्हणे हेच पाहिजे होतं मला. तर ती माहिती ती गंमत होती सगळीच ती. पण मजा आली त्याच्याबरोबर काम करताना. म्हणजे वेगळ्याच पद्धतीने बघतात ती लोक ते. तर तुम्हाला म्हणजे काय, मी आता शुभेच्छा देऊ, कारण ऑलरेडी तुम्हाला एवढे अवॉर्ड, सगळे नॅशनल अवॉर्ड मिळालेलं आहे. आता फक्त लोकांचं प्रेम मिळायचं बाकी आहे, जे मिळेल 30 तारखेनंतर. ते रिंगण आता आहेच, वारी पण चालू आहे, त्या वारीतलं रिंगण. हा, परत आम्ही तोच जोक करतोय, रिंगण पूर्ण झाल्याचं. जोक नाही, खरं सत्य परिस्थिती आहे ती. माहिती मला दरवेळेला वाटायचं माहिती ना, आता थांबलं. मग काय फिल्म कम्प्लीट झाली, झालं संपलं. आता हे झालं काय, सेन्सर मिळालं झालं, नॅशनलला पाठवली झालं, नॅशनल मिळालं झालं, स्टेट मिळालं झालं, हे झालं. कधी संपलं तुझं ते वाटलं नाही, आता रिलीजला आलं ना, आता संपलं म्हणून मला जास्त आहे. वा, क्या बात आहे, क्या बात. एक फक्त शेवटी एवढंच विचारायचं आहे, आत्ता गेल्या काही काळात थोडी धावपळ झाली असेल, कारण जसं मगाशी म्हटलं की डिमांड खूप वाढली, मग रेती झालं, मग काय असे अनेक सिनेमे झाले. तर जरा कुठेतरी असं शांत बसून परत थिएटर करूया असं काय आहे का डोक्यामध्ये? माझ्या अजिबात नाही, सिरियसली सांगतो मी. मला पण नुसतं काम करायचं, डिरेक्टर म्हणून नाही, अजिबातच नाही, काम पण नाही करायचं. अरे बापरे.
खरंच नाही करणार. आणि मला मी ज्यावेळेला नाटक करीन ना त्यावेळेला 4 वर्ष काढीन आयुष्यातली आणि मग करीन. कारण जायचं ना अर्धवट काहीतरी नाटक करायचं आणि परत मग ती मुंबईतलं जे आहे ना की 3:30चा प्रयोग आहे, 3:30 ते 5:30चा प्रयोग आहे, 7:30ची शिफ्ट आहे ह्याला अंधेरीमध्ये, 7 ते 1:30 वाजेपर्यंत काम करायचं, 1:30 ते 5:30 झोप. अरे नाही रे सकाळी पुण्याला जायचं, परत 5:30ला उठला, पुण्याचं शूट केलं, परत रात्री भाई आपल्याला नाही जाणार, बाप जन्मात झेपणार नाही आपल्याला. खरंय खरं. त्यामुळे नाटक जर म्हणूनच ती कमिटमेंट आहे आणि त्या कमिटमेंटचं हे फळ आहे. म्हणजे मी हे सिरियसली बोलतो, हसताय का? मला डोळ्यात दिसतंय सिरियसनेस म्हणून हसतोय मी. म्हणजे काय आठवलं ह्याच्यात नेमका? मला तो लुक आवडला होता रेतीमधला, लुक आवडला होता फक्त.